हाय हॅलो नमस्ते. मी झटपट रेसिपी सांगणार आहे तुम्हाला आज. मी तेल घेऊन घेतलेलं आहे आणि तेलामध्ये मस्त असे शेंगदाणे क्रिस्पी भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. तर मस्त असे तळून घेतलेले आहेत मी शेंगदाणे. त्यानंतर मी खोबऱ्याचे काप केलेले आहेत. ते खोबऱ्याचे कापही तळून घ्यायचे आहेत. मस्त लालसर रंग येऊ द्यायचा आहे त्यांचा आणि काढून घ्यायचे आहेत. लालसर रंग आलेला आहे. त्याचबरोबर इथे कढीपत्ता घेऊन घेतलेला आहे. माझ्याजवळ ताजा कढीपत्ता नसल्यामुळे मी थोडा सुका कढीपत्ता झाला होता तोच घेतलेला आहे. तर काही हरकत नाही, मग तोही काढून घेतलेला आहे. आणि इथे मस्त मिरचींचे काप केलेले झणझणीत मिरच्या आहेत मस्त खूप छान. आणि त्यांना गरम गरम तेलमध्ये टाकलेलं तर त्या खूप छान तळल्या गेल्या आहेत. तर त्या आता तळल्यानंतर त्यांनाही काढून घेऊया आपण बाजूला. आणि हे बघा, मी इथे मीठ घेतलेलं आहे, गरम मसाला, हळद पावडर, लाल मिर्च पावडर, धना पावडर आणि जिरं घेतलेलं आहे थोडंसं. आणि थोडंसं थंड तेलामध्ये टाकून घेऊन त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून हे मुरमुरे मस्त स्वच्छ गाळून घेतलेले आहेत. आणि त्यांच्यामध्ये जे काही तळलेलं आहे आपण ते टाकून घेतलेलं आहे. आणि असं मस्त